हाताकडे बघा. सायलीने अखेर स्वतःच दिला तन्वी असल्याचा पुरावा आणि आता सगळेच हादरलेत. मला ना तुझी साडी हवी. वापरलेले ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आता एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सायलीच्या प्रत्येक कृतीमुळे आता घरच्यांच्या मनात संशय आणखी वाढू लागलाय. सकाळची वेळ असते. अर्जुन आणि सायली रूममध्ये बसलेले असतात. बाळाची काळजी कशी घ्यायची याबद्दल सायली अर्जुनला समजावत असते. पण अर्जुन म्हणतो, बाळाला सांभाळणं खरंच खूप कठीण आहे. आता इथूनच सुरू होतो भावनिक ट्रॅक. सायली खाली किचनमध्ये येते आणि विमलताईंना सांगते, लवकर बशीत शिरा टाका आणि त्यावर आंब्याच्या फोडी ठेवा. मला पूर्णाजींसाठी घेऊन जायचंय. हे ऐकताच प्रतापरावांना मोठा धक्का बसतो. कारण अगदी असाच शिरा लहानपणी तन्वी पूर्णाजींसाठी घेऊन जायची आणि ही गोष्ट फक्त तन्वीलाच माहिती होती. आता कल्पना सायलीला थेट प्रश्न विचारते, सायली, तुला हे सगळं कसं माहिती? पण आता सायलीकडे कोणतंच उत्तर नसतं. सगळी एकमेकांकडे पाहू लागतात आणि घरात पुन्हा एकदा संशयाचं वातावरण तयार होतं. त्यानंतर सायली पूर्णाजींच्या रूममध्ये जाते आणि म्हणते, मला तुझी साडी पाहिजे. पूर्णाजी आश्चर्यचकित होतात. सायली पुढे म्हणते, तुझ्या साडीतून मिळणारा मायेचा ओलावा पुन्हा एकदा जाणून घ्यायचाय मला. अखेर सायली स्वतःच खरं सत्य बाहेर आणतीये काय? आता पुढील भागामध्ये सायलीच खरंच तन्वी असल्याचं सत्य समोर येणार की अजूनही या कथेमध्ये लपलाय एक मोठं रहस्य? सविस्तर रिव्ह्यू पाहूया. गेल्या काही दिवसांपासून सायली ही खरंच तन्वी आहे का नाही याभोवती संपूर्ण कथा फिरताना दिसत आहे. प्रत्येक भागामध्ये निर्माते प्रेक्षकांच्या मनामध्ये नवीन प्रश्न निर्माण करत आहेत आणि आता पुढील भागामध्ये तर सायली स्वतःच असे काही पुरावे देताना दिसणार आहे ज्यामुळे संपूर्ण सुभेदार कुटुंब हादरून जाणार आहे. भागाच्या सुरुवातीलाच एक शांत आणि कौटुंबिक वातावरण दाखवण्यात येणार आहे. सकाळची वेळ असते. अर्जुन आणि सायली रूममध्ये बसलेले असतात. दोघीही बाळाबद्दल बोलत असतात. बाळाची काळजी कशी घ्यायची, त्याला कसं सांभाळायचं, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या याबद्दल सायली अर्जुनला समजावत असते. सायली इतक्या आत्मीयतेने आणि काळजीपूर्वक बोलत असते की अर्जुन देखील थोडा भावूक झालेला दिसतो. अर्जुन म्हणतो की बाळाला सांभाळणं खरंच खूप कठीण काम आहे. त्यावर सायली त्याला शांतपणे समजावत असते. इथे प्रेक्षकांना सायलीचा एक वेगळाच चेहरा पाहायला मिळणार आहे. कारण ती ज्या प्रकारे घरातील प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहे त्यातून तिचं या घराशी असलेलं नातं अधिकच गहिरं वाटू लागलं आहे. आता ती फक्त एक पाहुणी किंवा बाहेरची व्यक्ती वाटत नाही. तिच्या बोलण्यात, तिच्या वागण्यात आणि तिच्या प्रत्येक कृतीमध्ये तन्वीची झलक प्रेक्षकांना सतत दिसत आहे. यानंतर कथेमध्ये मोठा ट्विस्ट येतो. सायली खाली किचनमध्ये येते. तिथे विमलताई काम करत असतात. सायली अचानक सांगते की लवकर बशीत शिरा टाका आणि त्यावर आंब्याच्या फोडी ठेवा, कारण तिला पूर्णाजींसाठी घेऊन जायचं आहे. सुरुवातीला ही गोष्ट साधी वाटते, पण पुढच्याच क्षणी वातावरण पूर्णपणे बदलून जातं. यानंतर सायली पूर्णाजींच्या रूममध्ये जाते. पूर्णाजी शांतपणे बसलेल्या असतात. सायली त्यांच्या जवळ जाते आणि अत्यंत भावनिक आवाजामध्ये म्हणते की मला तुझी साडी पाहिजे. हे ऐकताच पूर्णाजी आश्चर्यचकित होतात. त्या विचारतात की तुला माझी साडी कशाला हवीये? त्यावर सायली जे उत्तर देते ते ऐकून प्रेक्षकही भावुक होणार आहेत. सायली म्हणते की तुझ्या साडीतून मिळणारा मायेचा ओलावा मला पुन्हा एकदा अनुभवायचा आहे. हा संवाद पूर्ण भागातील सर्वात भावनिक क्षण ठरणार आहे. कारण हे वाक्य फक्त एक साधं वाक्य नाही, तर त्यामध्ये सायलीच्या मनामधील भावना स्पष्ट दिसून येतात. इथे प्रेक्षकांच्या मनामध्ये पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो. सायली जर तन्वी नाही तर तिला पूर्णाजांबद्दल इतकं प्रेम आणि आपलेपणा का वाटतो? तिच्या प्रत्येक कृतीमध्ये तन्वीची छाप का दिसते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती नकळतपणे असे पुरावे का देत आहे ज्यामुळे सगळ्यांचा संशय तिच्यावर जात आहे? या भागामध्ये निर्मात्यांनी भावनिक आणि रहस्यमय वातावरण अतिशय सुंदर पद्धतीने तयार केलं आहे. एका बाजूला घरातील प्रेम, माया आणि नात्यांचा ओलावा दाखवण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूला सायलीच्या ओळखीभोवतीचं गूढ आणखी गडद करण्यात आला आहे. सायलीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने या भागामध्ये अप्रतिम अभिनय केलेला दिसणार आहे. विशेषतः जेव्हा तिच्याकडे प्रश्न विचारले जातात आणि ती शांत उभी राहते त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगून जातात. तिच्या डोळ्यांमध्ये दिसणारा गोंधळ आणि वेदना प्रेक्षकांना भावनिक करून टाकणार आहेत.
पूर्णाजी आणि सायली यांच्यामधील सीन हा या भागाचा सर्वात मजबूत भाग ठरणार आहे. दोघींमधील संवादामध्ये इतकी भावना आहे की अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येऊ शकतं. विशेषतः मायेचा ओलावा हा संवाद सोशल मीडियावर खूप व्हायरल होण्याची शक्यता आहे.